सिनेमा नक्की होणार नाही झालं तर देवा या उपासांना कधी मिळतील रे माझ्या. हे गाइस, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू आणि ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सो आज एक खूप चांगला दिवस आहे. तुम्ही बघू शकता पाऊस पण चालू होता, आता जस्ट ऊन आला. तर आज आमचा प्लॅन झाला आहे सर्वांचा मूवी बघायला जायचं. आपल्या मित्राचा एक मूवी रिलीज झाला आहे वेल्डन आई म्हणून. सर तोच आम्ही आता बघायला जाणार आहोत पूर्ण फॅमिलीसोबत आणि आम्ही रिव्ह्यू देणार आहोत कसं मूवी होतं, काय होतं एक्झॅक्टली. वेल्डन आईचं मिनिंग तर तुम्ही समजू शकता. वेल्डन आईज मीन्स एका म्हणजे आईचं वर्णन चांगल्या प्रकारे केलं असेल त्या मूवीमध्ये. आणि प्लस म्हणजे असं की ज्याच्यामध्ये आई आपल्याला सोबत घेऊन कशी चालते, त्या सर्व इमोशनल थिंग्स गोष्टी सर्व आहेत आपल्या त्या मूवीमध्ये. तर मूवी मी तुम्हाला पूर्ण कॅप्चर करेन आणि आपल्या यूट्यूबला पण मी शेअर करणार, नक्कीच करणार. आणि तुम्ही पण सर्वांनी जा आणि पूर्ण मूवी बघा. आणि ते जाणार तर आईला सोबत घेऊन जा, कारण की आई सोबत असेल तेव्हाच त्या मूवीचं रिअल मिनिंग तुम्हाला समजेल आणि आईचं महत्त्व काय असतं लाईफमध्ये ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर नक्की जा सर्वांनी आणि मूवी नक्की बघा. वेल्डन आई खूप छान मूवी झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपला मित्र आयुष आहे तेच म्हणजे, आणि प्रोड्युसर त्यांचे पप्पाच आहेत स्वतः. तर मूवी खूप छान झाला असेल असं मी अपेक्षा करतो. आणि चला तुम्ही पण आमच्यासोबत, आम्ही तर निघलो आहे, तुम्ही पण जा आणि जवळच्या थिएटरमध्ये कुठल्या तरी जवळच्याच थिएटरमध्ये जावा आणि मूवी नक्की बघा. खूप छान असेल मी अशी अपेक्षा करतो. मी ट्रेलर बघितला, ट्रेलरमध्येच मला खूप आवडले आणि सॉन्ग पण खूप छान आहे सर्व. तर नक्की सर्वांनी जाऊन बघा. तर चला असंच सोबत राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे मूवीचे शॉर्ट्स पण बघायला भेटतील. तर चला मी निघलो आहे माझ्या फॅमिलीसोबत, तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत जा. नक्की मूवी बघा. आणि जर ब्लॉग आपला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुमचं एंगेजमेंट खूप चांगल्या प्रकारे आपल्या आता चॅनलला येतो आहे आणि खूप चांगल्या प्रकारे एंगेज होतात सर्व माझ्या ब्लॉगिंग थ्रू. तर असेच सोबत राहा, असेच सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि पुढे आपण असेच खूप सारे चांगले ब्लॉग बनवत राहू. तर चला निघतो आता मी, तर भेटूया पुढे. निघलो आम्ही जस्ट. तर इंट्रो मगाशी मी माझं काम करत होतो तिथेच घेतलं मी. आता निघलो, आता चाललो डोंबिवलीला मिराज सिनेमाला. पूर्ण थिएटर बुक करून ठेवला काकांनी, तर तिथेच आता आम्ही चाललो आहे. तर मी निघलो आहे, मी माझ्या गाडीमध्ये एकटंच आहे. डॅडी आणि मम्मी दीदी वगैरे त्या कालच निकोलसमध्ये गेलेले आहेत आपल्या. आता मी माझ्या दीदीला घेतो आहे, दीदी आणि भाची आणि भाचा येतो आहे सोबत माझ्या. तर त्यांनाच आता पिक करतो आहे. 4:30चा शो आहे. 15 मिनटंच आता स्टार्ट व्हायला. आता झाले 4:21, लवकरच पोचतो मी तिथे. तर चला दीदीचा ना पिक करूया आणि मग निघूया. चला निघतोय लवकरच. फाटक नाही लागला पाहिजे, फाटक लागला तर थोडा मग ट्रॅफिक लागेल. तर 4:30 इथेच होतील, तर थोड्या टायमात फाटक येईल. बोललो तेच झालो, फाटक लागलाय, बोललो तेच झालंय सर्व. आणि ट्रॅफिक बघा, अडकलो आता. हे बघा ट्रॅफिक बघा, इथे खूप ट्रॅफिक होते का एनी टाईम. हा या फाटक मुळे, फाटक दिसतं का मला? हे बघ हे बघ, फाटक चालूच आहे, खोललाय पण गाड्या नाही आलं. ते हॅलो चाललोय बघू. चला दीदी बोलतो तुला मी दुसऱ्या रस्त्यातून घेऊन जातो, कोपरच्या रस्त्यातून चाललेलो मी. ती बोलते की मला दुसरा रस्ता माहिती. 90 फीटच्या रोडवरून जातो आहे मिराज सिनेमाला. बघूया इथून किती टाईम लागत आहे, कारण की मी पहिल्यांदा चाललो आहे या साईडून. नाहीतर माझा रूट हा कोपरचाच असतो एनी टाईम. स्टेशनला जायचा, डोंबिवली स्टेशनला जायचा. ओके दीदी बोलली की फाटकच्या त्या बाजूला भेटतो तुला लवकरच. भाई लागू नको, बस पोचायला तिथं. 3 बाण के आणि काल खाटूश्याम बाबांचं वाढदिवस होतं. सो प्लॅन झालेला माझा जायचा तिकडे, पण मी नाही
केलं. मी माझ्या घरी जन्मोत्सव साजरा केला त्यांचा. खूप मानतो मी त्यांना पहिल्यापासून. जेव्हा लोकांना माहिती नव्हतं ना तेव्हापासून मानतो आहे. कारण की ह्या आता रीलच्या ह्याच्यामध्ये खूप त्यांचं देवस्थान व्हायरल झालं आहे. तर आता स्टेटस वगैरे ठेवायला लागले लोक सर्व. मी खूप आधीपासून मानतो आहे. कारण की जेव्हा मी माझा ड्रायव्हर होता टँकरचं, त्याने मला सांगितलेलं म्हणजे 2019ला समथिंग त्याने मला सर्व ही कल्पना सांगितलेली. आणि हा आपला फाटक आहे डोंबोलीचा. ह्या फाटकमुळे खूप ट्रॅफिक होते, खूप. कारण की मिनटाला ट्रेन चालू असतं तिथे. 5 मिनटं झाली की ट्रेन येते लगेच, मग लगेच फाटक बंद. किती वगैरे आली आहे देखा. हे बघा आले सर्व. आणि ही ध्रुवी शेठ आणि दर्श शेठ सोबत. दर्श शेठ आयकर. हाय गाईज दीदी आली आहे. चला आता मी निघतोय. तिला पिक केला मी. पोचलो इथे मिराज सिनेमाला. आणि आय थिंक डॅडींकडे आमचे तिकीट्स आहेत. डॅडी तिथेच आहेत, उभे आहेत ते बघा. डॅडींकडे तिकीट्स आहेत. मी गाडी पार्किंगला लावतोय आणि येतो लगेच. चला तो गाईज पोचलो इथे आता मी. ज्या गाडी पार्किंगला पार्क केली आहे. तर हा सिनेमा हॉल आहे छोटासाच. इथून इव्हेंट आहेत ते. हे चलो मिराज सिनेमा. तर हा त्याचा एंट्रन्स आहे मिराज सिनेमाचा. एंट्रन्स खूप छान आहे. चलो 4:30चं होतं मूवी 4:30 होतं. मी पोचलो आहे 4:45 झालेले आहेत. बघूया. आपला स्क्रीन नंबर 1 आहे. स्क्रीन नंबर 1ला जायचं आहे. हे काउंटर सेक्शन आहेत. पॉप कॉर्नर स्क्रीन 1 आहे. चला आतमध्ये. चला. खूप काळजी करते रे सायली माझी. चालू झालंय. दिवसभरातून 50 फोन करते. मूवी चालू झालाय. जेवलात का, झोपलात का, उठलात का? नाहीच मूवी चालू झालाय. डिप्लोमा कंप्लीट झाला ना की माझे सासरे माझ्या लग्नाचा बार डोन दे. मिळतील झालाय वाटतं. देवा, या उपाशांना कधी मिळतील रे माझ्या लग्नाचे लाडू? आई तुला नाही वाटत का ग माझं लग्न व्हावं, घरात सोनी यावी? वाटतं रे दिप्या, खूप वाटतं. आणि त्यासाठीच तर मी दिवस रात्र तुझ्या लग्नाचा विचार करत असते. बाई ग, जुळता जुळत नव्हतं पोराचं, जुळलं एकदाच. झालं. आई एवढा विचार बोलताना पण माझ्याकडे बघत नाहीयेस तू? आई आई ग. टीव्ही बंद कर का? त्याचं लग्न तरी लागू द्यायचं ना. आई तुला त्यांच्या लग्नाची पडलीये पण माझं काहीच नाही. आई या वर्षी तरी माझं लग्न होऊ दे आणि तुझ्या नातवांचा चेहरा मलाही पाहू दे. दिप्या, आता बघच तू. नाही यांना सुतासारखा सरळ केला ना तर नाव नाही लावणार माझं शकुंतला. आई शांत हो. कशी शांत होऊ? आता हे वादळ शांत होणाऱ्यातलं नाहीये. आता दाखवते मी यांना माझा हिसका. आई माझ्या बाबांबद्दल असं बोलू नकोस हा. ए काय नको बोलू रे. हा, कोण समजतो कोण हा माणूस स्वतःला? काय समजतो? आता वर बघ ना, वर बघ माझ्याकडे बघ. असं टिचकीवर नाचवेन मी त्यांना, टिचकीवर. तुपातले लाडू. विभव तू पण घे ना, तुपातलेच. आय यू नो ना, आय डोंट लाईक तुपातले लाडू. नमस्कार 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 नमस्कार. अरे बसा बसा बसा. मी समीर जाधव, हा माझा मुलगा विभव. आणि ही माझी मिसेस सौ. सुप्रिया जाधव पण मुंबईतच गेले. त्यांनी विचारलं का तुला? तुमचा इतिहास कळला. मला सांगा. तू ना अरे दिव्या, अरे तुझ्या त्या एक्स गर्लफ्रेंडला विचार ना लग्नाबद्दल. नको रे गाण्या,
तिने माझा चेहरा बघून तर होकार दिला होता रे. मग पण माझी परिस्थिती बघितली आणि च्या आईला तुला सांगतो दिप्या, मुलींचा ना आजकाल काही भरोसाच नाहीये. कोणत्याही कारणाने ब्रेकअप करू शकतात आणि डिवोर्स सुद्धा. हो ना. पण दिप्या, त्यातल्या त्यात माझं बरं आहे हा. माझ्याच मामाची मुलगी सायली. नात्यातल्या नात्यात असलं ना की बरं असतं रे. दिप्या, हम्म? अरे तुझ्या पण मामाची मुलगी आहे ना? अरे मग विचार ना मग मामांना. नको रे बाबा, त्या मामांचं नाव नको काढू हा. का? त्या मामांच्या नावावरनं रोज घरात भांडणं. अरे दिप्या, अरे आईला सांग ना तो दोघांना पटवायला. नको. अरे आईच मुलाच्या सुखासाठी काहीही करू शकते. अरे तू एकदा बोलून तर बघ. हा तर हा, नाही तर नाही. कन्या, हा तसं ट्राय करायला हरकत नाही रे. असं पण माझा बाप दुसरी कुठली मुलगी घरात येऊच देणार नाही. हा ना, ते पण आहे. आई, हा. चल. चल. आई, हम्म, आई, बोल दिप्या, माझे कान चालू आहेत, बोल. अगं माझ्याकडे लक्ष दे ना. काय तुझं दिप्या? काय रे दिप्या, एकदम खुश दिसतोस तू. हो मग. काय रे, तुझ्या बापाने तुझ्यासाठी मुलगी बघितली? आई आता तू पण. मस्करी केली रे. हम्म. बोल, काय म्हणतो? आई मला ना खूप महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. मग बोल ना. हे बघ, मी आता मुद्द्याचं बोलतोय. अगं मी 28 वर्षाचा झालोय. बाप रे, अरे देवा, 28 वर्षांचा झालास तू? अरे बापरे, अरे म्हणजे आता माझी 50 जवळ आली. आई गो, आता गुडघे दुखणार, केस पांढरे होणार, काही आई. खरं नाही माझं. आई तू, अगं माझा विचार कर, माझ्या लग्नाचा विचार कर. तो गण्या बघ. का तरी पळून जाऊन लग्न केलं? अगं नाही, पण ठरलंय ना त्याचं. हा मग? आणि ती सपना बघ. सपनाचं काय? ए बाबा, तिचं नाही ठरलं. हा, अजून काहीतरी सांगू नकोस. अगं ऐक तरी. अगं नाही ठरलं पण ठरेल मागे नाही. करू नको. अगं आई चालीत प्रत्येकाचं लग्न होईल. मला तर वाटतं मीच राहणार आहे असा बिन लग्नाचा. आणि ते बाबा, ते तर प्रत्येक स्थळ नाकारतात. हम्म, आई, हम्म. पण एक मुलगी आहे जी माझ्याशी लग्न करेल. कोण? जो- अरे देवा, बापरे, काय जोक सांगितलं रे तू. आवडलं ना? एकदम भन्नाट, भारी. आवडलं ना? मला पण ऐकायचंय. काय मला तो जोक ऐकायचा आहे. जोक? ए दिप्या, सांग रे बाबाला जोक सांग. मी तू सांग. मी हम्म. सांगते. अहो, एक ना मुलगी असते. खूप झोप आली. चल बाबा, खूप काम आहे तुझ्या. बाबा, गुड नाईट. आली बाबा. चांगलाय. खूप आठवण आली रे बंड्या मला. तुला माहितीये का, तू माझ्या हे स्वप्नात आला होतास आणि आणि काय बोललास माहितीये का? अहो, अहो, काय बोललात त्यांना तुम्ही? आता मला कसं माहिती असणार मी तिच्या स्वप्नात काय बोललोय ते? हा? काय ग, काय बोललो? बंड्या, तू स्वप्नात येऊन असं बोललास की हा? ताईडे, मला तुझी खूप आठवण येते ग ताईडे. बंड्या, पण मला तुला भेटता येत नाही त्या वेडी बंडरामुळे, असं बोलला तू. आणि दर भाऊबीज रक्षाबंधनाला मी तुझ्याकडे येते, आपली भाऊबीज रक्षाबंधन साजरं होतं. पण यावर्षी मी माझ्या ताईडीच्या घरी येईल असं बोलला तू. आणि म्हणाला की ताईडे, मला तुझ्या हातची चिकन भाकरी खायचीये, भात लोणचं खायचंय, मी टाकलेलं लोणचं खायचंय. तुला आवडतं ना ते मी टाकलेलं लोणचं? मी जेवणाचं सगळं व्यवस्थित सांभाळते. गड्या तू, मी अपमान सहन करायला तयार आहे. आणि दीप्या तू. आई, मी लग्नाला तयार आहे. शाबास. आणि मी, मला काय काय करायचं ते मला माहितीये. आई, तुझा कॉन्फिडन्स बघून मला 100 नाही तर 200% वाटतंय. एकदा माझं लग्न नक्की होणार. होणार, होणार, नक्की होणार. नाही झालं तर ए, मुर्दा पडेल तुझा. बाबा साईनाथ, आशीर्वाद द्या मला.
पण काकूंच्या सुखासाठी तुम्ही मामाला इथे येऊ द्यावं असं मला वाटतं. त्यानिमित्ताने मला देखील मामाचं प्रेम मिळेल. सॉरी काका, खरे तर माझं हे बोलणं फार चुकीचंच आहे. ऐका, केवळ सपना म्हणतीये म्हणून मी त्या गाढवाला इथं यायची परवानगी देतोय. पण इथं येऊन त्यानं पुन्हा माझा अपमान केला तर तुम्हा सर्वांची खैर नाही, एवढं लक्षात ठेवा. कळतंय? शकुंतला मावशीचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. हो ना ग, अख्ख्या चाळीतल्या लाईट कंदील सगळ्याचा खर्च तिने केला ग. हो मग तिचं तिच्या भावावर खूप प्रेम आहे. अगं तिचा भाऊ बंड्या येतोय ना. हो ना, आणि चक्क त्यांच्या स्वागतासाठी तिने बॅनर लावले. बापरे, खरंच खूप प्रेम आहे भावावर. हो ना, बहीण असावी तर अशी. हो ना, पहिल्यांदा अशी चाळ सचली ग आपली. तू नव्हती ना मागच्या वर्षी. गकोळी तरी ए दिप्या घरी. गकोळी तरी येणार येणार रे, मग मामा घरी येणार येणार रे. या मामा. अरे वा 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 वा. ए, ए. एवढी शांत नाही इमोशनल बघितली का तुला कधी? काळजावर टाचड्या टोचल्यासारखं वाटत. लाजचा भाव वाटते, इमोशनल झाला. काही येत असेल का मला तुझ्या माझ्याबद्दल? मधीन जरा असा बोर वाटला तो. आपलं आयुष्य बरबाद झालं हा, या कॉमेडी परफेक्ट माणसाच्या नाही आवली ती. यो बरोबर लास्टचा इमोशनल झाला. घरात येऊन कधी या माणसानं मला 2 मिनिटाचं सुख दिलं नाही. सतत वेडवाकडं बोलत राहिला, अंगावर खेकसत राहिला. काय तर मनात काही येत असेल ते कधी कळू दिलं नाहीस तू. असल्या माणसाबरोबर संसार करत आलीस ते प्रेमानं. केवढं काळीज असेल तुला. मला नाही किंमत कळली का तुझी? पण शक्य तुला सांगतो, आयुष्यात तुझ्या एवढं प्रेम मी कोणावर केलं नाही. पण मला प्रेम व्यक्त करायची एवढीच पद्धत माहितीये का? दुसरं कसं मला नाही कळत. आज ही वेळ आणली मी तुझ्या प्रेमाच्या बदल्यात मी काय दिलं तुला? तर हे दिलं. लाज वाटत पाहिजे, लाज वाटली पाहिजे. तू माफ नको करू मला, माफ नको करू. आणि एक काम करायचं, घरी येशील ना तेव्हा ते याच्या पुढे मी तुझ्याशी जसा वागत होतो ना तसं मरेपर्यंत तू माझ्याशी वागायचं. सारखा एडीस पेडीस करायचं. माझी लायकीच ती. तू घरी यायचं शके, तू बरी व्हायचं शके. तू बरी होऊन घरी आलीच पाहिजे. तुझ्याशिवाय घराला काही अर्थ नाही ग. सायलेन्स. ते सॉरी.
हे बघ. हे बघ. अगं का असं तोंड पाडून बसली? अरे आपण इतकी वर्ष मानापानासाठी भांडत राहिलो, पण सॉरी बोलून हा विषय संपवला नाही. पण आता या क्षणाला तायडेसाठी मी सॉरी म्हणतो तुला. माझी चूक काय नाही जास्त नाही नाही शांताराम, नाही. आई, बाबा आणि मामा एकत्र आले. आई, हे फक्त तुझ्यामुळे झालंय. ECG पण नॉर्मल आहे, रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत, BP पण नॉर्मल आलाय. आता यांच्या रिलेटिव्हला सांगून देऊ की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. काळजी करू नका, तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. हं? नाही डॉक्टर, माझे रिपोर्ट नॉर्मल आहे असं माझ्या घरच्यांना सांगू नका, नाहीतर त्यांच्यातली भूत बाहेर पडतील आणि त्यांना भांडण करायला लागतील. डॉक्टर, माझा आजारपण आहे ना, ते आणखीन वाढवून सांगा. असं कसं सांगू शकतो आपण? माझ्या काळजीपोटी का होईना ही सगळी मंडळी मी आलो. कॉन्ट्रॅक्टर वाटे. मी बोलवलंय त्याला. अरे आपल्या घरात टॉयलेट नको का? हा? या 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 या. नंतर येतो. बस 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 बस. दीप्या, तुझं ते काय ते सेल्फी काढा, सेल्फी. एक मिनिट. काय? एक मिनिट. काय झालं आता? इकडे ये. मी ये. अय्या, तू माझ्या शेजारी इथं बसायचं. ये, तुझा पहिला मान आहे. सेल्फी काढा. आता काढ. आपल्या कुटुंबासाठी, लेकरा बाळांसाठी जीवाचं रान करणाऱ्या प्रत्येक आईला आमचा सलाम. हे गीत आईसाठी, तिच्या पणाला लेकराच्या समजून घे. सिनेमाबद्दल जेवढं तुम्हाला लिहिता येईल, जे तुम्हाला वाटलंय, ज्या तुमच्या भावना आहेत त्या सगळ्या लिहा, जेणेकरून बाकीचा प्रेक्षक वर्ग सिनेमागृहात येईल आणि आपला वेल्डनाही सिनेमा बघेल. सिनेमाच्या हिरोला तुम्ही बघलंच असेल, गाण्या तुमच्या लक्षात राहिलंच असेल. सगळ्यांना काम आवडलं सगळ्यांचं? थँक्यू सो मच. खरं सगळ्यांपर्यंत पोहोचवा. इंस्टावर लिहा, दीपाली प्रोडक्शनला टॅग करा किंवा आयुष पाटीलला टॅग करा, जे तुम्हाला काही सिनेमाबद्दल वाटलेलं सगळ्यांना. प्लीज, तुम्ही सर्व इथे आलात, तुमचं प्रेम दिलं, तुमचा वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता आमची अशी विनंती आहे तुम्हाला की अजूनही प्रेक्षक आहेत ज्यांच्यापर्यंत तुम्ही हा सिनेमा पोहोचवावा, आणि तुम्ही नक्कीच पोहोचवाल हे आम्हाला माहिती आहे. धन्यवाद.
अपमान नका करू, ऐकून थोडं वाटलं मला. खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आलात आणि एवढंच बोललो की 3 cheers फॉर वेल्डन आई. हिप हिप होर्रे हिप हिप होर्रे हिप हिप. होर्रे. सो गाईज फायनली आमचा मूवी बघून झालेला आहे आणि मूवी खूप छान होता, खूप इमोशनल होतं. शेवटचा पार्ट तुम्ही बघणारच तुम्ही. आणि असं वाटते की जेव्हा आपल्या आईला जेव्हा बिमारी लागते किंवा आपली आई आजारी पडते तेव्हा मुलाची आईची किंमत नक्कीच कळते. आणि तुम्ही जे म्हणजे मूवीमध्ये असं दाखवलंय की आई आपल्या संसारासाठी कशी झटते ते पूर्ण आईचं वर्णन दाखवले. आणि आई मुलांसाठी काय करते ते हे सर्व त्या मूवीमध्ये तुम्हाला सर्व समजेलच. तर मूवी तुम्ही हा नक्की बघा. मूवीमध्ये ना म्हणजे असं इमोशनल सीन पण खूप छान आहे आणि त्याच्यामधून काहीतरी एक लर्निंग म्हणून एक शिकायला भेटेल तुम्हाला. म्हणजे आईची जाणीव काय असते, म्हणजे आई काय असते आपल्या लाईफमध्ये हे तुम्हाला नक्कीच त्या चित्रपटाद्वारे तुम्हाला समजणारच. तर चला, आमचा झाला आहे मूवी बघून. खूप छान होतं, खूप मजा आली. फर्स्ट पार्ट हा खूप एन्जॉयमेंटचा आहे. सेकंड पार्ट थोडं मीन्स एक गिचमीडसारखा आहे तो. आणि शेवटचा पार्ट आहे तो पूर्ण इमोशनल आहे. खूप छान मूवी आहे. तर चला, तुम्ही पण जा नक्कीच तुमच्या जवळपासच्या तिथं जे सिनेमा हॉल आहेत तिथे जाऊन या आणि मूवी पूर्ण बघा. तर आमचं बघून झालं आहे, चला आम्ही निघतोय. तर चला. सो गाईज मूवी बघून झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता आलो आहे बिग डॅडी हॉटेलला. तर हे तुम्ही बघू शकता हॉटेल कसं आहे ते. स्टार्टिंग सिनेरोज बघा तुम्ही, छान झाला आहे. पाऊस पडला म्हणून थोडं चिखल झाला आहे. फॅमिली रेस्टॉरंट आहे. कोणी असं हे नको करून घेऊ की फॅमिली रेस्टॉरंट नाही आहे. फॅमिली रेस्टॉरंट आहे. हे बघा फॅमिली सेक्शन पण येते. तर आम्ही आता आलो आहे. आम्ही टेस्ट वगैरे कशी लागते, काय काय आयटम्स आहेत ते सर्व तुम्हाला दाखवतो. आणि लवकरच एक छोटासा व्हिडिओ येईल याच्याबद्दल. सिनेमॅटिक व्हिडिओ राहील ज्या काही डिशेस येतील त्यांचं. तर चला आम्ही आता उतरतोय, खाऊन घेऊन सांगतो टेस्ट वगैरे कशी येते आणि नंतर तुम्हाला सांगतो इथे व्हिजिट करायला येते की नाही येते. तर चला या पुढे आपण आपला एक सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. चला. काउंटर हा बिग डॅडीच्या आतमध्ये स्पेशल रूम आहे. हे त्यांचा मेनू कार्ड आहे बिग डॅडीचा, बघू शकता. सर्व रिजनेबल आहे आणि क्वांटिटी पण खूप छान आहे त्यांची आणि टेस्ट पण खूप छान आहे. चना कोळीवाडा आहे. क्वांटिटी बघा, क्वांटिटी. हे तंदुरीचा प्लेटर बघा. चिकन कस्तुरी आहे. चिकन कस्तुरीची हाफ आहे. हा हाफची क्वांटिटी बघा. कुछ करिए बस बड़ा बोले अब कुछ करिए. आपण इथेच एंड करूया. जास्त मोठा नाही बनवू, छोटाच ब्लॉग बनवूया. कारण की फक्त हा एक मूवीचं ब्लॉग होतं. मी स्टार्ट पण दुपारीच केलेलं. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बोलो टाटा बाय बाय. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गाईज तुमचं एंगेजमेंट खूप चांगलं येतं आपल्या चॅनलवर. आणि सबस्क्राईब करा. 99% लोक सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओज वगैरे सर्व बघतात. चला बाय बाय, टाटा, भेटू.